वर्कशॉपला पेनच्या आता टाकच्या आम्ही मूर्त्या पेंट करायला आलोय. खूप अर्जंट चमक जितेंद्र देईन टाकून हा मेन आमचा कामगार आहे किसन कश्यप. हा सगळ्यात हा महत्त्वाचा काम सगळ्यात महत्वाचा कामगार, ऑलराऊंडर. तुम्ही कुठला पण काम सांगा हा करणार. नमस्कार मित्रांनो, गेल्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं होतं की आपण आपल्या वर्कशॉपची मूर्तींची बुकिंग केली. तर आज आपण त्या घ्यायला आलो. तर आज आपण आलो आहे आज सकाळी आम्ही 8:15ची लोकल पकडली होती मुंबईवरून, चेंबूरवरून. शेवटची गाडी होती आमची 8:15. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्हाला गाडी होती 6:30ची हमरापूरला यायला, रोहा गाडी. त्याच्या आधी पण असं झालं की एक बेलापूर होती, एक वाशी होती आणि एक AC लोकल होती. तर आमची ही जर लोकल चुकली असती ना तर आम्ही रोह्याची गाडी नसतं पकडू शकलो. आम्ही अशी पळत पळत पनवेलवरतून गाडी पकडली आहे आणि बिचारा रोशन आमच्यासाठी येऊन कधीपासून थांबला आहे अमरापूर फाट्यावरती. फोनवर फोन करतो, आता पण त्याचाच फोन होतो. तर आता आपण जाऊया आणि आपण लास्ट ब्लॉकमध्ये गणपती बुक केले होते ते गणपती आज आपण घेऊन जाणार आपल्या पेनच्या वर्कशॉपमध्ये आणि तिकडे आपण कलर करणार आहे. आपले 2 वर्कशॉप आहेत, एक पेनमध्ये आणि एक चेंबूरमध्ये. तर आता आपण आज ज्या मूर्त्या घेणार त्या पेनच्या वर्कशॉपमध्ये ठेवणार आणि तिकडे कलरला देणार. तिथून कलर करून आपण नंतर चेंबूरला घेऊन जाणार. आणि आज आपण अजून एक तो पेनच्या वर्कशॉपचा आपण एक ब्लॉग शूट करणार आहे. तिकडे भरपूर काय आपल्याला बघायला भेटणार, नवीन नवीन गोष्टी. शाडूमध्ये ज्या मूर्ती, इको फ्रेंडली मूर्त्या कशा बनतात आणि किती बनतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला असेच जर इंटरेस्टिंग ब्लॉग बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच गणपतीपर्यंत आणि गणपतीच्या नंतर पण. हा कधीपासून बिचारा थांबला आमची वाट बघा. किती वेळ थांबलं रोशन? अर्धा तास झाला बिचारा थांबला. आमची गाडी सुटली रे भाई. त्याच्या आधी एक AC लोकल होती रे, त्याच्यामुळे झाला पडा सगळा. कुठे मामा? सांगून आला सगळे गणपती. आता आमचं पिकअप बघा, पिकअप टेम्पो. पोचलो आपण आता आपल्या एका पहिल्या वर्कशॉपवर. तिथून आपण 1 फुटाचे गणपती घेणार आहे. इकडे एक मला मुंबईचा राजा दिसलाय. मुंबईचा राजा बघा तुम्ही, फेस बघा तुम्ही गणपतीचा. टू सेम मुंबईच्या राजाची कॉपी आहे, सेम टू सेम. 2 फुटामध्ये गणपती. किती फूट आहे अजिदा गणपती? 2.5 फूट. 2.5 फूट. आणि आपल्याकडे आमच्याकडे स्पेशली 1 फुटामध्ये खूप व्हरायटी आहे, खूप म्हणजे खूप जास्त. म्हणजे दाखवतो एक पतली व्हरायटी यांच्याकडे काय काय. आणि भाऊजी एवढा चतुर आहे ना, स्कीम दिली जाते मला. मी बोललो ठीक आहे, तो आज मला दिलीच, उद्या मी तो देईन स्कीम. तेव्हा बोलशील मग रडशील. पण आता कारखान्यात माझ्या टायमावर टांग द्यायची, गाव पळून जायचं. फोटो पाठवले बघितलेस ते रील? ते काय रील पाठवली? हा बघितला, वेळ ब्रदर्सचा गणपती आहे. लई त्याचं बजेट पण लई जास्त आहे भाई, तो परवडणार नाही.
आता आपण आपले 1 फुटातले जेवढे गणपती आहेत ते एका जागेवरतून घेतलेत, नाही 2 जागेवरतून घेतलेत. त्यांच्याकडे आपण 10 गणपती सांगितलेत 1 फुटातले, म्हणजे 10 वेगवेगळे मॉडेल, आणि पुढे आपण अजून परत 10 वेगवेगळे मॉडेल सांगितले. त्याचं कारण असं आहे की एकाच कारखान्यामध्ये 1 फुटामध्ये कमीत कमी 10 ते 15 गणपती बनतात. असे आपण 2 वर्कशॉप घेतले तर आपल्याला 25 गणपती वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे 1 फुटामध्ये अवेलेबल होतात. त्याच्यामुळे जरा थोडीशी व्हरायटी होते. आता आपण आपले दुसऱ्या कारखान्यामध्ये गणपती घ्यायसाठी यांच्याकडून आपण 2 फुटामधले गणपती घेतो. मी तुम्हाला दाखवतो काय काय गणपती आपण 2 फुटामधले घेतो. दाखवतो. आपली गाडी आपली आमच्या वर्कशॉपला पेनच्या आता टाकते आम्ही मूर्त्या पेंट करायला आलोय. खूप अर्जंट चमक जिथे देईन टाकून हा मेन आमचा कामगार आहे किसन कश्यप. हा सगळ्यात हा महत्त्वाचा सगळ्यात महत्वाचा कामगार, ऑलराऊंडर. तुम्ही कुठलं पण काम सांगा हा करणार. मेन आहे चला घ्या आमचा मॅनेजर. मेन गोष्ट आला पाहिजे. चल छोटे चल. मुलं. आपण पोचलो वर्कशॉपला. इकडे आपलं एक 12 महिने काम चाललं ते एक वर्कशॉप आहे. त्याच्या आतमध्ये पण मी तुम्हाला दाखवतो. हा सगळा माल जो आपण आणलाय कच्च्याचा आतमध्ये, आणि आपले मेन शेट आहेत ज्यांनी या वर्कशॉपची सुरुवात केली आहे. ते आजा चल घे, चल आजा उचल. पहिली गाडी आपण आणली, गणपती उन्हात ठेवले सुकायला, सगळे गाड्याकडे ठेवले. आणि आता आपण चाललोय दुसरी गाडी आणण्यासाठी वेगळा हमरापूरमध्ये. गाडी पण भरून झाली. त्याच्यामध्ये आपण 1 फुटापासून ते मोठे गणपती भरलेत सगळे. आज गणपती काय बसले नाही सगळे, त्याच्यामुळे आपल्याला परत एकदा मंडेला एक राऊंड मारावं लागतं. संडेला मध्ये यायचं म्हटलं तर खूप कठीण काम आहे, कारण की एवढं ट्रॅफिक असतं, एवढे ट्रक असतात. त्यामुळे उद्या आम्ही टाळणार आहे आणि परवा आम्ही बघू सोमवारी जर गाडी भरायची असते. आता आपण आलोय आपल्या वर्कशॉपवरती, गाडी उतरायचं काम चालू आहे. मला दाखवतो काय. अजितला आणला होता मुंबईवरतून मदत करायसाठी. आता बाईकचा झोप पूर्ण करतो. दाखवतो गणपती उतरवतो रोज. हे पण उतरवतो, पण थोडं शूट करायचं म्हणून मी अडीच फुटी गणपती. एक फुटी सगळे आमचे उतरून झाले. दुसऱ्या गाडीनंतर हे पुढे 1 फुटातले गणपती सकाळच्या गाडीतले इथे ठेवलेत घराकडे.
आणि आता हे सगळे उतरवायचे. त्याच्यानंतर आतमध्ये थोडेफार गणपती आपण ठेवले. काय घेतलं रे मी? ट्रेनमध्ये पावसाने नुकसान झाल्यामुळे गणपतींना जोडून भेटतात आहेत ना काढून भेटतात. आज आम्ही दिवसातून 2दा गाडी भरली होती. त्याच्यानंतर आम्हाला आज एवढेशे गणपती होते. आज एवढे गणपती घ्यायचे असले तर एका दिवसामध्ये एकाच फेरीमध्ये 2-3 गाड्या होऊन जातात. पावसाने नुकसान केल्याच्यानंतर मला फिरून गणपती शॉर्ट करून त्याच्यामध्ये कोण जोडून देत नाही आहे, कोणी काय करून देत नाही, एवढा इश्यू झाला. तो आता ही गाडी खाली करतो आणि भेटूया. आता मी हे सगळे गणपती आणलेले ते बांधून घेतले आणि एक सकाळी माणूस मी मदतीला घेऊन आलो होतो की ते काहीतरी करू सोबत माझ्या देईल. तर एवढ्या मूर्त्या उचलल्या एवढं सगळं काय केलं. हा माणूस 3 वाजता झोपलाय आणि आता 7 वाजले. 7 उचलो पण 7 वाजता उठलाय. मी त्याला अमरापूरला जाताना पण त्याला उठवला आणि आल्यापासून फोनवर आहे, आल्यापासून. अरे काय करणार. ठीक आहे, आताचा ब्लॉग मी ते संपवतोय. त्याच्या पुढे मी 1-2 शेडिंगचे आणि गणपतीचे ब्लॉग टाकणार आहे. ते बघा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आला.